Hello students, in this video we shall consider about the second compound of sulfur, that is sulfuric acid H2SO4. तुम्ही परिचित आहात याच्याशी H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड जे स्ट्रॉंग ॲसिड म्हणून काम करतं. सल्फ्युरिक ॲसिडचं प्रिपरेशन, त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज आणि युजेस याच्याबद्दल आपल्याला या व्हिडिओमध्ये विचार करायचा आहे. सल्फ्युरिक ॲसिड तयार करण्यासाठी जी मेथड वापरली जाते, प्रिपरेशन तयार जी आहे मेथड, तिला म्हणतो आपण कॉन्टॅक्ट प्रोसेस. सल्फ्युरिक ॲसिड इज प्रिपेअर्ड बाय द मेथड दॅट इज कॉल्ड ॲज कॉन्टॅक्ट प्रोसेस. या कॉन्टॅक्ट प्रोसेसमध्ये तीन स्टेप्स आहेत. 3 स्टेप्समध्ये आपण सल्फ्युरिक ॲसिड कसं तयार केलं जातं ते बघूया. पहिली स्टेप आहे, इथं आपल्याला मिळवायचा तो सल्फर डायऑक्साईड. सल्फर डायऑक्साईडच्या प्रिपरेशन मेथड्समध्ये आपण ह्या स्टेप्स बघितलेल्या आहेत. सल्फर किंवा जे सल्फाईड ओअर्स आहेत, जसं झिंक सल्फाईड किंवा आयर्न पायराइड्स, ह्या सल्फरला जर ऑक्सिजनच्या सानिध्यात बर्न केलं तर आपल्याला सल्फर डायऑक्साईड मिळतो. किंवा आयर्न पायराइड्स किंवा कुठलंही ओअर, सल्फाईड ओअर पण घेतलं आणि ते ऑक्सिजनच्या सानिध्यात बर्न केलं तर आपल्याला सल्फर डायऑक्साईड मिळतो. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये आपण सल्फर कन्वर्ट करणार किंवा सल्फाईड ओअर कन्वर्ट करणार ते सल्फर डायऑक्साईडमध्ये, म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये मिळवला सल्फर डायऑक्साईड. सेकंड स्टेप इज दिस सल्फर डायऑक्साईड इज कन्वर्टेड इनटू सल्फर ट्रायऑक्साईड. Sulfur dioxide when reacts with oxygen in presence of the catalyst vanadium pentoxide. सल्फर डायऑक्साईडच्या केमिकल प्रॉपर्टीजमध्ये आपण ही प्रॉपर्टी पण शिकलोय. ही एडिशन रिॲक्शन आहे. सल्फर डायऑक्साईडमध्ये ऑक्सिजन ॲड होतो आणि आपल्याला मिळतो सल्फर ट्रायऑक्साईड. आता लक्षात घ्या, ही जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. रिव्हर्सिबल रिॲक्शन म्हणजे काय? रिॲक्शन विच टेक्स प्लेस इन बोथ वेज, दॅट इज फॉरवर्ड रिॲक्शन अँड रिव्हर्स रिॲक्शन. आता या रिॲक्शनचं उद्दिष्ट काय असणार तर सल्फर ट्रायऑक्साईड हे जास्तीत जास्त प्रमाणात मिळवणं. कुठल्याही केमिकल रिॲक्शनमध्ये आपण प्रोडक्ट जास्त प्रमाणात मिळावा अशी अपेक्षा करतो. मग त्यासाठी कोणत्या कंडिशन्स, तर इथं लक्षात घेऊया आपण, दिस रिॲक्शन इज एक्झोथर्मिक बिकॉज डेल्टा एच फॉर दिस रिॲक्शन इज निगेटिव्ह, दॅट इज हीट इज इव्हॉल्ड. सो अकॉर्डिंग टू ला शटालिस प्रिन्सिपल द एक्झोथर्मिक रिॲक्शन इज फेवर्ड ॲट लो टेम्परेचर. म्हणजे ही रिॲक्शन जर आपल्याला SO3चं प्रमाण जास्त देणारी घडवून आणायची असेल तर आपल्याला टेम्परेचर कमी ठेवलं पाहिजे. आणि म्हणून या रिॲक्शनसाठी जी कंडिशन आहे टेम्परेचरची ती आहे 720 केल्विन. सो वी हॅव टू कीप द टेम्परेचर लो, दॅट इज 720. नाव जर प्रेशरचा विचार केला आपण तर इथं जर फॉरवर्ड रिॲक्शन विचारात घ्या, इथं नंबर ऑफ मोल्स बघा 2 + 1 3 आणि इथं नंबर ऑफ मोल्स आहेत 2. म्हणजे जे रिॲक्टन्सचे नंबर ऑफ मोल्स आहेत ते 3 आहेत आणि प्रोडक्टचे नंबर ऑफ मोल्स आहेत ते 2 आहेत. याचा अर्थ इथं नंबर ऑफ मोल्स कमी झालेत. म्हणजे नंबर ऑफ मोल्स कमी होण्यासाठी आपण ला शटालिस प्रिन्सिपल प्रमाणे काय केलं पाहिजे, नंबर ऑफ मोल्स वाढवले पाहिजेत. नंबर ऑफ मोल्स वाढवणार म्हणजेच प्रेशर वाढवणार, बिकॉज प्रेशर अँड नंबर ऑफ मोल्स आर डायरेक्टली प्रपोर्शनल टू इच अदर अँड सो वी हॅव टू इन्क्रीज द प्रेशर. आणि म्हणून ही रिॲक्शन जर आपल्याला सल्फर ट्रायऑक्साईडचं प्रमाण जास्त देणारी घडवून आणायची असेल तर प्रेशर आपण हाय घेतलं पाहिजे. सो रिमेंबर दिस रिॲक्शन इज फेवर्ड ॲट लो टेम्परेचर ॲज इट इज एक्झोथर्मिक अँड इट इज फेवर्ड ॲट हाय प्रेशर. द प्रेशर इज 2 bar. किंवा आपण असं म्हणू शकतो की ऑक्सिजनची क्वांटिटी आपण एक्सेस घेतली, ऑक्सिजन आपण जास्त प्रमाणात घेतला, ॲटमॉस्फिअरिक ऑक्सिजनच वापरणार आहे तर ऑक्सिजन आपण जास्त प्रमाणात घेतला. याचा अर्थ आपण रिॲक्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन वाढवणार. रिॲक्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन वाढवतं याचा अर्थ ती रिॲक्शन ला शटालिस प्रिन्सिपल प्रमाणे हे कॉन्सन्ट्रेशन कमी करायचा प्रयत्न करेल आणि म्हणून फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट वाढेल आणि म्हणून प्रोडक्टची क्वांटिटी इथं वाढेल. लक्षात घ्या. आणि म्हणून या सेकंड स्टेपमध्ये आपल्याला SO2चं कन्व्हर्जन SO3मध्ये करण्यासाठी या सगळ्या कंडिशन्स फॉलो केल्या पाहिजेत. द कॅटॅलिस्ट यूज इज व्हॅनेडियम पेंटॉक्साईड. द टेम्परेचर इज लेस, दॅट इज 720 केल्विन अँड प्रेशर मस्ट बी हाय.
आता हा जो SO3 तयार झाला तो SO3 थर्ड स्टेपमध्ये तो कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 बरोबर ॲब्सॉर्ब केला जातो. म्हणजे SO3 आणि H2SO4 यांची रिॲक्शन घडवून आणली जाते. म्हणजेच SO3 आणि H2SO4 ॲब्सॉर्ब केलं H2SO4 न त्याला आणि मिळतो आपल्याला ओलियम, दॅट इज कॉल्ड ॲज H2S2O7. रिमेंबर द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ओलियम इज H2S2O7. आणि हा H2S2O7 म्हणजे ओलियम याला डायल्यूट केलं जातं आणि जे कॉन्सन्ट्रेशन आपल्याला H2SO4चं पाहिजे त्या कॉन्सन्ट्रेशनला तो आपण मिळवतो. सो थर्ड स्टेपमध्ये किंवा या पूर्ण स्टेपमध्ये हे जो H2SO4 आपल्याला मिळतो तो 96 to 98% प्युअर असतो. लक्षात घ्या, थर्ड स्टेपमध्ये काय होतं, SO3 इज ॲब्सॉर्ब इन प्रेझन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 अँड यू कॅन ऑब्टेन ओलियम. ती रिॲक्शन आहे ती SO3 H2SO4. सो हिअर H2S2O7 that is called as oleum, and this oleum is diluted to desired concentration of H2SO4. H2S2O7 plus H2O, you can obtain twice H2SO4, which is 96 to 98% pure. So all these are the steps involved in the preparation of H2SO4, that is called as contact process. सल्फ्युरिक ॲसिडच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत? तुम्ही प्रयोगशाळेत सल्फ्युरिक ॲसिडच्या बॉटल्स बघितलेल्या असतील. सल्फ्युरिक ॲसिड हे बॉटलमध्ये ठेवलं जातं, म्हणजे ते लिक्विड स्टेटमध्ये असतं. कलरलेस आहे तो. डेन्सिटी आपल्याला त्याची जास्त असलेली दिसते अँड इट इज ऑइली. सो सल्फ्युरिक ॲसिड इज कलरलेस, डेन्स अँड ऑइली लिक्विड. Density or specific gravity of sulfuric acid is 1.84 gram per cm cube at 298 Kelvin. याची डेन्सिटी जास्त मिळते आपल्याला. डेन्सिटी आहे ती किंवा तिला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आपण लिक्विडसाठी जी मोजतो ती 1.84 ग्रॅम पर cm क्यूब ॲट 298 Kelvin. It freezes at 283 Kelvin and it boils at 611 Kelvin. So you can say freezing point of H2SO4 is 283 Kelvin and its boiling point is 611 Kelvin. It is highly corrosive and produces severe burns on skin. तुम्हाला माहिती आहे प्रयोगशाळेत आपण कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हाताळताना काळजी घ्यायला पाहिजे. ते आपल्या अंगावर हातावर सांडणार नाही, कारण ते लगेच तिथला डिहायड्रेटिंग एजंट म्हणून तो लगेच पाणी शोषून घेतो आणि त्यामुळे तिथं आपल्याला बर्न्स होतात आणि जखम होऊ शकते. आणि म्हणून सल्फ्युरिक ॲसिड हाताळताना ती आपण काळजी घेतली पाहिजे. अँड सो इट इज करोजिव्ह इन नेचर. इट डिझॉल्व्ह इन वॉटर प्रोड्युसिंग लार्ज अमाऊंट ऑफ हीट. हा पाण्यामध्ये सोल्युबल आहे आणि तुम्हाला माहीत आहे की जेव्हा हा पाण्यामध्ये सोल्युबल होतो तेव्हा मोठ्या प्रमाणात उष्णता बाहेर पडते. आणि म्हणून आपण म्हणतो की जेव्हा सल्फ्युरिक ॲसिडचं सोल्युशन आपण तयार करणार असतो तेव्हा सल्फ्युरिक ॲसिडमध्ये पाणी ओतू नये. तर तिथं जेव्हा आपण सोल्युशन हे तयार करणार आहोत म्हणजे त्याला डायल्यूट करायचं आहे, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड घेतलं आणि त्याला डायल्यूट करायचं असेल तर आपण H2SO4 घेऊन त्यामध्ये पाणी ॲड करायचं नसतं. वॉटर कॅनॉट बी ॲडेड इन H2SO4, कारण इथं काय होते उष्णता जास्त प्रमाणात इव्हॉल्व होते आणि हे सल्फ्युरिक ॲसिड बंप होऊन आपल्याला इजा होऊ शकते. आणि म्हणून जेव्हा आपल्याला सल्फ्युरिक ॲसिड हे डायल्यूट करायचं असतं तेव्हा आपण उलट प्रोसिजर करतो. तेव्हा पाणी घेतो आपण या भांड्यामध्ये आणि ते भांडं वॉटर बाथमध्ये ठेवतो. म्हणजे इथं आजूबाजूला त्याच्या पाणी असेल म्हणजे इथं उष्णता याची कमी होईल या पाण्याची आणि त्या पाण्यामध्ये थोड्या प्रमाणात H2SO4 ॲड करत जातो. हे तुम्ही शिकलाय आधीपासून. आपण जेव्हा सहज सल्फ्युरिक ॲसिडमध्ये कधीही पाणी ओतू नये. जेव्हा आपल्याला हे सोल्युशन तयार करायचं असते तेव्हा आपण काय करणार आहे, जे डायल्यूट करायचं असते सल्फ्युरिक ॲसिड तेव्हा पाणी आधी घ्यायचं आणि त्या पाण्याला आधी आपण वॉटर बाथमध्ये ठेवायचं म्हणजे त्याचं टेम्परेचर कमी करायचं आणखी. आणि यामध्ये आपण H2SO4 थोड्या प्रमाणात ॲड करायचं म्हणजेच इथं जी उष्णता बाहेर पडते ती कमी प्रमाणात बाहेर पडेल. लक्षात आलं. दीज आर दी फिजिकल प्रॉपर्टीज. जे हा कलरलेस डेन्स ऑइली लिक्विड आहे
त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किंवा डेन्सिटी लक्षात ठेवली पाहिजे 1.84 ग्रॅम पर cm3. फ्रीजिंग पॉईंट इज 283 केल्विन. बॉइलिंग पॉईंट इज 611 केल्विन. It is highly corrosive and it produces severe burns on skin and it dissolves in water, producing large amount of heat. All these are the physical properties of sulfuric acid. Now we shall consider which are the chemical properties of sulfuric acid. Which are the chemical properties of sulfuric acid? Chemical properties आता sulfuric acid च्या काय आहेत? पहिल्यांदा acidic property. You know that sulfuric acid is acidic in nature and it is strong diabasic acid. What is diabasic acid? Because it has 2 H plus ions or it can donate 2 H plus ions. H plus ions याच्याकडे असणारे 2 आहेत आणि त्यामुळं तो डायबेसिक ॲसिड आहे असं आपण शिकलोय आयनिक इक्विलिब्रियम या टॉपिकमध्ये. H2SO4 plus H2O when it is dissolved in water it is converted into H3O plus ions. म्हणजे हा प्रोटॉन डोनेट करतो, हा प्रोटॉन घेतो कोण? H2O आणि तो कन्वर्ट होतो HSO4 मायनस मध्ये. इथं जी Ka ची व्हॅल्यू आहे, Ka that is dissociation constant of acid is greater than 10 means this is strong acid. Remember, if the value of Ka is large then that acid is strong, and so remember here H2SO4 is stronger acid because the value of Ka is greater than 10. Now this HSO4 minus again it reacts with water to give H3O प्लस. म्हणजे इथं काय झालं आणि या HSO4 हा प्रोटॉन याला डोनेट केला आणि म्हणून हा HSO4 मायनस पण ॲसिड म्हणून कार्य करणार आणि आपल्याला मिळतो तो H3O प्लस आणि SO4 मायनस मायनस आयन. इथं Ka व्हॅल्यू आहे 1.2 × 10⁻². याचा अर्थ ही Ka ची व्हॅल्यू या Ka च्या व्हॅल्यूपेक्षा लहान आहे, म्हणून आपण म्हणू शकतो की H2SO4 इज स्ट्रॉंगर दॅन HSO4 मायनस. इन ऑल आपण ही रिॲक्शन अशी लिहू शकतो की H2SO4 gives 2S3O plus SO4 मायनस मायनस. इथं आपल्याला 2 H3O चे आयन्स मिळतील, H प्लस आयन 2 H प्लस आयन मिळणार म्हणजे 2 H3O प्लस आयन्स मिळतील आणि SO4 मायनस मायनस आयन मिळेल. सो इट प्रूव्स that it is acidic in nature, acidic property म्हटलं आपण. त्यानंतर H2SO4 reacts with metals and non-metals. Concentrated H2SO4 वरची जर रिॲक्शन आपण घेतली मेटल्स बरोबर किंवा नॉन मेटल्स बरोबर, तर H2SO4 हा त्या मेटल्सचं ऑक्सिडेशन घडवून आणतो आणि त्याचं स्वतःचं रिडक्शन होतं. H2SO4 इट कॅरीज आउट दी ऑक्सिडेशन ऑफ मेटल्स. एक मेटलसाठी आपण एक्झाम्पल घेतले कॉपरचं. समजा कॉपर इथं रिॲक्ट झाला H2SO4 बरोबर, तर या कॉपरचं ऑक्सिडेशन झालं. ऑक्सिडेशन लक्षात येईल तुमच्या. ऑक्सिडेशन कसं झालं आपण इथं प्रूव्ह करू शकतो. इथं ऑक्सिडेशन नंबर कॉपरचा किती आहे? 0 आहे बिकॉज इट इज इन फ्री स्टेट. आणि CuSO4 मध्ये तो ऑक्सिडेशन नंबर किती झाला? SO4 मायनस मायनस. So this oxidation number is +2. So copper is 0 ऑक्सिडेशन नंबर होता त्याचा, तो +2 झाला. याचा अर्थ ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज झाला आणि म्हणून कॉपरचं ऑक्सिडेशन झालं. याचा ऑक्सिडेशन कोणी घडवून आणलं? H2SO4 आणि त्याचं स्वतःचं रिडक्शन होतं आणि तो कन्व्हर्ट होतो SO2 मध्ये. तसंच नॉन मेटल आपण सल्फर आणि कार्बनचं एक्झाम्पल घेतलं तर सल्फर हा H2SO4 बरोबर रिॲक्ट होतो कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड बरोबर आणि मिळतो आपल्याला SO2 म्हणजे सल्फरचं इथं ऑक्सिडेशन झालं. कार्बन रिॲक्ट होतो H2SO4 बरोबर टू गिव्ह कार्बन डायऑक्साइड SO2 अँड H2O. सो रिमेंबर, it reacts with metals and non-metals and it oxidizes the metals and non-metals and at that time it itself gets reduced. त्यानंतर you know that sulfuric acid is having dehydrating character, that is it dehydrates. डिहायड्रेशन करतो म्हणजे काय करतो? तो पाणी रिमूव्ह करतो, पाणी काढून घेतो, पाणी शोषून घेतो आणि त्यामुळे तो डिहायड्रेटिंग एजंट म्हणून वापरला जातो. तर जनरली वेगवेगळ्या कार्बोहायड्रेट्स किंवा शुगरमध्ये इथं डिहायड्रेटिंग एजंट म्हणून हा सल्फ्युरिक ॲसिड वापरला जातो. जर आपण साखर घेतली आणि त्या साखरेवर कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड थोडं शिंपडलं, थोडंसं टाकलं तर आपल्याला यातलं पाणी ॲब्सॉर्ब झालेलं मिळेल आणि ब्लॅक कलरचा कार्बन इथं मिळेल आणि त्याला आपण म्हणतो शुगर चारकोल. जे कार्बन
राहिला आणि बाकीचे सगळे वॉटर मॉलिक्युल्स रिमूव्ह झाले. आणि म्हणून इथं जी प्रोसेस आहे त्याला चायरिंग असं म्हणतात. दॅट इज कार्बोहायड्रेट्स इथं त्याचं डिहायड्रेटिंग प्रॉपर्टी म्हणजे डिहायड्रेशन होतं आणि आपल्याला मिळतो तो चारकोल. दिस चारकोल इज कॉल्ड ॲज शुगर चारकोल. ही थर्ड प्रॉपर्टी आहे, डिहायड्रेटिंग एजंट म्हणून तो वापरला जातो. रिॲक्शन्स विथ सॉल्ट्स. आता जो सल्फ्युरिक ॲसिड आहे ते कमी होलाटाईल आहे आणि तो जेव्हा जास्त होलाटाईल असणाऱ्या ॲसिडच्या सॉल्ट बरोबर कंबाईंड होतो. म्हणजे इथं लक्षात घ्या आता NaCl हे कुणाचं सॉल्ट आहे तर NaOH आणि HCl म्हणजे HClचं सॉल्ट आहे हे. आणि HClच्या सॉल्ट बरोबर H2SO4 जेव्हा रिॲक्ट होतो तेव्हा या सॉल्टचं तो डिकम्पोजिशन घडवून आणतो आणि इथं आपल्याला मिळतो तो करस्पॉन्डिंग ॲसिड मिळतो. म्हणजे इथं HCl मिळतो. यातला एक H इथं गेला, आपल्याला मिळाला HCl आणि राहिलेला सॉल्ट दॅट इज NaHSO4. लाईक धिस HNO3चं सॉल्ट आपण घेतलं KNO3 पोटॅशियम नायट्रेट. परत इथं याच पद्धतीनं रिॲक्शन होईल KHSO4 आणि HNO3 मिळेल. म्हणजे तो करस्पॉन्डिंग जो होलाटाईल ॲसिड आहे तो आपल्याला मिळतो. हा कमी होलाटाईल आहे. जास्त होलाटाईल असणाऱ्या सॉल्ट बरोबर म्हणजे जास्त होलाटाईल ॲसिड असणारं सॉल्ट बरोबर तो कंबाईन झाला तर आपल्याला या पद्धतीच्या रिॲक्शन्स मिळतात. त्यानंतर CaF2 H2SO4 इथं आपल्याला CaSO4 मिळेल आणि ट्वाइस HF. सो ऑल दीज आर दी रिॲक्शन्स. यू हॅव टू रिमेंबर रिॲक्शन्स विथ सॉल्ट्स, डिहायड्रेटिंग प्रॉपर्टी म्हणून आपण विचार घेतला तो शुगरचा. त्यानंतर ॲसिडिक प्रॉपर्टी इट इज स्ट्रॉंग डायबेसिक ॲसिड. यामुळे या दोन रिॲक्शन्स आपण घेतल्या. आणि त्यानंतर मेटल्स आणि नॉन मेटल्स बरोबर तो मेटल्स आणि नॉन मेटल्सचं ऑक्सिडेशन घडवून आणतो. सो ऑल दीज आर दी केमिकल प्रॉपर्टीज ऑफ H2SO4. विच आर द डिफरंट युजेस ऑफ सल्फ्युरिक ॲसिड. सल्फ्युरिक ॲसिड मोठ्या प्रमाणात वापरलं जातं ते इंडस्ट्रीजमध्ये. मॅन्युफॅक्चर ऑफ फर्टिलायझर्स. द फर्स्ट यूज इज मॅन्युफॅक्चर ऑफ फर्टिलायझर्स. फर्टिलायझर्स तयार करण्यासाठी सल्फ्युरिक ॲसिडचा वापर केला जातो, ज्यामध्ये अमोनियम सल्फेट, सुपर फॉस्फेट अशी जी खतं आहेत हे तयार करण्यासाठी आपल्याला सल्फ्युरिक ॲसिडचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यानंतर मॅन्युफॅक्चर्स ऑफ पेंट्स, पिगमेंट्स, डाईज वेगवेगळे तयार करण्यासाठी डायस इंटरमेजिएट्स म्हणून तो वापरला जातो. पेट्रोलियम रिफायनिंग. पेट्रोलियम इंडस्ट्रीमध्ये पेट्रोलियम शुद्धीकरणासाठी या H2SO4चा वापर केला जातो, पेट्रोलियम रिफायनिंग म्हणून. डिटर्जंट्स तयार करण्यासाठी इन डिटर्जंट इंडस्ट्री सल्फ्युरिक ॲसिड इज यूज. इन मेटॅलर्जी मेटॅलर्जी म्हणजे मेटल एक्स्ट्रॅक्ट करणं वेगवेगळ्या ओरपासून. मेटल हा शुद्ध स्वरूपात आपल्याला मिळत नाही, तो त्याच्या ओरच्या स्वरूपात असतो. तो ओरपासून शुद्ध स्वरूपात मिळवणं ही जी प्रोसेस आहे त्याला आपण मेटॅलर्जी म्हणतो. या मेटॅलर्जीमध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या स्टेप्स ज्या आहेत, क्लिनिंग ऑफ मेटल्स असेल किंवा इलेक्ट्रोप्लेटिंग असेल, इलेक्ट्रोप्लेटिंग इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये आपण शिकलोय, गॅल्वनायझिंग, या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याला H2SO4चा वापर केलेला मिळतो. त्यानंतर इन स्टोरेज बॅटरीज, इन्व्हर्टर बॅटरीज किंवा कार बॅटरीज ज्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करून ठेवतो, लेड स्टोरेज बॅटरी असं म्हटलं किंवा लेड ॲक्युम्युलेटर, इथं आपण सल्फ्युरिक ॲसिडचा वापर करतो. त्यानंतर इट इज यूज वाईडली ॲज अ लॅबोरेटरी रिएजंट. प्रयोगशाळेत वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन्स घडवून आणण्यासाठी आपण लॅबोरेटरी रिएजंट म्हणून H2SO4चा वापर करतो. आणि इन मॅन्युफॅक्चर ऑफ नायट्रोसेल्युलस प्रोडक्ट्स. ऑल दीज आर दी युजेस ऑफ सल्फ्युरिक ॲसिड. लक्षात ठेवा, या सगळ्या युजेस आपल्याला इथं हे युजेस लक्षात ठेवायचे आहेत. पेट्रोलियम रिफायनिंग, मॅन्युफॅक्चर ऑफ पेंट्स, पिगमेंट्स, डाय स्टफ, in manufacture of fertilizers, in detergent industry, in metallurgy. It is used in storage batteries. It is used as a laboratory reagent and for the manufacture of nitrocellular products.